साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मानाच्या चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. रामसाडे संघाचे कॅप्टन तोरी द्या. तळवली गावात सारखं सारखं हाणतो कशी लगेच ओळखत आला पाहिजे लगेच. हा निखिल निखिल आडनाव सांगा ना. दोघं पण सकपा सकपा. करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये कट केला आहे या ठिकाणी, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. केवळ एकच धाव मिळेल. 2 धावा. 2 धावा मिळतील. तिकडे जे खेळाडू बसलेले कृपया त्यांनी बॉल जरा आणायचा प्रयत्न करा. सहकार्य करा तेवढं. या ठिकाणी खेळलाय. निखिलच्या बॅट मधून येतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुजल. पहिल्या सामन्यामध्ये देखील सुजलने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आता देखील शैलेश कोळसकर दादा यांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. चेंडू हवेत आहे. दीपक जाधव त्या ठिकाणी झेल टिपला गेलाय आणि खेळाडू बाद. शैलेशजी कोळसकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा संघ देखील पीटीपीएल मध्ये आपण राजा घाडगे त्या संघाचं नेतृत्व सांभाळणार आहे आणि निलेशदादा कोळसकर यांच्या संघाचं ज्योती एंटरप्राइजेसचं नेतृत्व अभि केसरकर याच्या खांद्यावरती दिले. तर विषय येत आहेत आतमध्ये. संघाचे कर्णधार उंबरकोट संघाचे घाटकोपर पंचनगर बिलॉंग करतात. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अवांतर धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल.
6 धावा धावफलकावरती. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गल्लीमध्ये चेंडू जातोय, बॅटची एज तर घेतली गेली आहे आणि धावफलक एका धावेने पुन्हा एकदा पुढे जाईल 7 या आकड्यावरती. सात झाले, 7 ओव्हर झाली, 7. वाईट एक टाकलं बरोबर. 7 एक ओव्हर 7 धावा. त्याला घाई करायचे, त्याला मॅच सुरू ठेवा. अजूनही सामने खेळवायचे आहेत आपल्याला. 5:45 अंधार पडतो, 4 वाजत आले, याची नोंद घ्या. एसके ब्रँडच्या बॅट कोणाला हवे असेल तर ओंकार घाडगे यांच्याशी संपर्क करा. तसेच विवेक घाडगे असतील, संदेश कर्नाळे असतील, यांच्याशी संपर्क साधा. चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय, गणेश गणेश आंतरच्या क्षेत्रात खेळलाय गणेश. ही मॅच गणेश पुन्हा एकदा सज्ज होतील. निखिल हा चेंडू पूल केलाय लेक्साच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. शिवम सप्पाळ यांच्या माध्यमातून कुमटेकर माहुली वॉरियर्स त्या संघाचं नेतृत्व दीपक जाधव याच्यावरती सोपवलंय. फक्त खेळाय खोलवरती त्या चेंडू अक्षरशः खोदून काढलाय, तिथे ते त्या ठिकाणी अजिंक्य सपकाळ थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळाला, लगेचच फायदा घेतला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा चालू आहे आणि भोपाळ या ठिकाणी 20 लाखाची स्पर्धा ही देखील चालू आहे. म्हणजे टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली म्हणावी लागेल आणि स्पर्धा ह्या देखील मोठमोठ्या होत आहेत. विशाल यांच्या बॅट मधून आलाय फटका, परंतु येईल तो षटकार. चांगलं कंट्रोल केलं, परंतु चांगला झेल देखील टिपला सुजल यांनी आणि 6 धावा मिळतील. षटकार येतोय, षटकाराने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. परंतु त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजांनी, बॅटची एज घेतली आणि चेंडू टिकलर झोन मध्ये गेला. 1 धाव मिळेल, एका धावेने धावफलक आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. अठरा धावा धावफलकावरती. टप्प्यात हा चेंडू देखील लोंगाच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. सुजल अतिशय वेगाने चेंडूवरती आले आणि थांबवलं गेले. 1 धाव. षटक संपतंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 19. 12 चेंडू आणि 19 धावांचा खेळ संपलाय. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 6. 6 चेंडू मध्ये 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जात आहेत. यानंतरची मॅच सुरेखरित्या टाकला गेलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्जुन. टप्प्याचा चेंडू बॅटच्या राडारमध्ये चेंडू आला, लॉंगाच्या क्षेत्रामध्ये खेळलाय, परंतु त्या ठिकाणी सुजल आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सुजल करतायत. साईकला विशाल आहे ना, साईकला विशाल आहे ना. दोन
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. एकच धाव मिळेल. गोलंदाज मात्र थांबवते. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतायत. गोलंदाज अर्जुन कोणताही मोठा फटका आतापर्यंत आला नाहीये. त्याला दाबीळ आणि साखर तिथं बसतो खाली खुर्चीला कोणा. चेंडू तर हवेत गेलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि इज एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. किती धावा फटकवणार निखिल ओपनिंग साठी आलेत आणि अजूनही फलंदाजी करत आहे, परंतु मोठा फटका अजूनही पाहायला मिळाला नाहीये. आणि हा पहा आलाय, मोठा प्रहार केलाय निखिलच्या बॅट मधून. येतोय हा षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय निखिल याच्या बॅट मधून. चेंडूने गाठले सीमारेषच्या, जातोय बाहेर. येतोय हा षटकार आणि 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार खेळून संघाला मात्र सन्मानपूर्वक धावसंख्या उभी केली. धावफलक जातोय तो 33 या आकड्यावरती. विजयासाठी बनवायच्या त्या 18 चेंडू आणि 34 धावा. तर दाबीळ आणि साखर शेवटचा 4 धाव. दाबीळ विरुद्ध साखर. कोण जिंकले टॉस? साखर. निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर श्रीलेवनचे रमेश घाडगे आप्पा हे देखील या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करू. SK ब्रँडची बॅट घेण्यासाठी मात्र उपस्थित होत आहेत. ओंकार घाडगे यांच्याशी संपर्क साधा. उत्तम जाधव साहेब यांनी या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने, असोसिएशन कमिटीच्या वतीने त्यांचा मानाचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. उत्तम जाधव साहेब. मनोहर साहेब चरई आओ चरई. तुम्ही नव्हते PTP ऑप्शन. मी तुम्हाला बघते म्हटलं स्ट्राईकवर आहे ना. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सूरज. 34 धावांचं आव्हान पार करायचंय. दिवेश आणि दीपक चांगला चेंडू फटकावलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. दिवेशच्या बॅट मधून आलाय फटका. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत, परंतु हा येतोय चौकार. 4 धावांनी संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं देखील खोलतोय दिवेश सकपाळ. 4 धावा. निलेशदादा कोळसकर यांचं देखील आगमन पुन्हा एकदा मैदानामध्ये होतोय आणि त्यांचं देखील सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत.
मुख्य आयोजक म्हणून आज आणि उद्या कामगिरी असेल. या मैदानामध्ये तुम्हाला स्पर्धा भरवायची आहे तर निलेदादा कोळसकर यांच्याशी संपर्क करा. कुठेही स्पर्धा भरवायची असेल निलेदादांशी संपर्क करा. ज्योती एंटरप्राइजेस हा संघाचे संघ मालक देखील आहेत आणि PTPL ला त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू पहा कच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये जायचंय. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 8 या आकड्यावरती 2 चेंडूवरती 2 लगातार चौकार आले. पहिल्या सामन्यामध्ये देखील ते चित्र पाहायला मिळालं. 3 चेंडू 3 चौकार घेतले आणि आता देखील 2 चेंडू मध्ये 2 चौकार. तिसरा येईल का? पुन्हा एकदा हॅट्रिकची नोंद करेल का? हे देखील पाहावं लागेल. दिवेश सकपाळ बॅटची एज घेतली गेली. 9 धावा धावफलकावरती. नऊ धावा धावफलकावरती. 3 चेंडूवरती 9 धावा फलकाला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय दिवेश सकपाळ यांच्याकडून. 9 धावा तर बनवल्या गेल्यात. सूरज चांगला फटका पहा. काय कव्हरला फटका खेळलाय. दिव्याच्या बॅट मधून फटका येतोय. चांगला फटका आणि 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्या. चेंडू थांबलाय. चेंडूची फेक केली. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत त्या 11. क्षेत्रामध्ये कट केलाय. त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि पहिला धक्का परसुळे संघाला बसतोय. खेळाडू बाद. शेवटचा बॉल. 11 धावा धावफलकावरती. तर घाटकोपरची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. 311चे सर्वेसर्वा अध्यक्ष रमेश घाडगे उर्फ आप्पा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चेंडू तर फटकावलाय. 2 धावा 2 रन 2 धावा मिळतील. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 13 धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी येत आहेत. दुसरं षटक घेऊन याच मंगेशने पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिकची नोंद केली. आज 2 हॅट्रिक देखील पाहायला मिळाल्या. षटकार हॅट्रिक पाहता आली नाही परंतु चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक झालीय. मंगेश गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. दीपक जाधव यांना बीट केलंय. 1 धाव मिळेल. बाईकच्या रूपात ही धाव असेल. एका धावेने धावफलकामध्ये वाढ होईल. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल.
संदीप सर मंगेश प्रभावित गोलंदाजी प्रभावित मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील मंगेशने एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, चांगल्या गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. आणि आता देखील टेस्ट टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. वर फुलटॉस चेंडू त्याला मात्र खेळायला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. धावा पाहूया किती मिळत आहेत. 2 धावा या ठिकाणी पंच घोषित करतील. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाईल 26 या आकड्यावरती. 16 15 झाले 15 16 चुकीची दुरुस्ती. चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय लेफ्टाम गोलंदाज. आणि गोलंदाजाला मात्र धावा येताना अडचण होते फलंदाजांना. पहिल्या सामन्यामध्ये देखील मंगेशने हॅट्रिकची नोंद केली आणि आता देखील चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 धावा केवळ दिल्यात. पहिलं षटक महागडं पाहायला मिळालं 13 धावांचं, परंतु मंगेश यांचं कौतुक करावं लागेल. उडवून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र यश त्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्रमांक 2 दीपक जाधव याची खेळी देखील संपुष्टात. खेळाडू बाद. शेवटचा बॉल मंगेश. चांगला फटका कार्पेटच्या साईडने आउटसाईडच्या क्षेत्रामध्ये जाईल. 1 धाव. षटकाची समाप्ती होती. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्ती केली. धाव फलकावरती धावा आहेत केवळ 18. येणारे 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. काही गोलंदाजी केली मंगेश यांनी. निर्णायक षटक हाताळलं आणि या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला लगाम घातला गेला. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या 13 तब्बल 13 धावा दिल्या होत्या सूरज यांनी, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय उमरखोंड या संघाने, ज्यामध्ये मंगेश यांचा मोठा हातभार आहे. त्यांनी 5 धावांचं षटक आणि दीपक जाधव सारख्या खेळाडूला बाद केलं गेलं. आणि आता येणारे 6 चेंडू गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन येतोय दीपेश. 24 नंबरची जर्सी सुजल. राईट हँडवरती सुजल. स्वप्नील नॉट राईट हँडला. फटाफट खेळायचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतोय हा देखील गोलंदाज. फुलरलेनची डिलिव्हरी पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 1च धाव मिळेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5. विजयासाठी बनवायचे त्या 13. 15 धावा. चुकीची दुरुस्ती. 15 धावा. तो चेंडू हवेत चढवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. जज केलाय आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या खेळाडूने झेल टिपलाय.
खेळाडू बाद. चेंडूमध्ये किती धावा फटकवताय इथं स्वप्नीलच्या बॅट मधून फटका आलाय आणि चेंडू वन बाउन्स जाईल 4 धावांसाठी आज चौकार. खूप वेळ झाला असं म्हणावं लागेल, कारण स्वप्नीलला जर स्ट्राईक मिळाली असती तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु या चेंडूवरती चौकार घेतलाय आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचे 3 चेंडू मध्ये बनवायचे ते अजूनही 11 धावा. मोठा फटका पहा स्वप्नील आणि स्वप्नील षटकार. पहिल्या खेळात चौकार, नंतर आला षटकार. सामन्याचं गणित आता मात्र येऊन ठेपलंय ते 2 चेंडू आणि 5 धावांवरती. सामना अगोदर होता उमरखोट संघाकडे. उमरखोट संघ म्हणत असेल की आता जिंकलो, परंतु स्वप्नीलला जशी स्ट्राईक भेटली तशी मात्र सामन्याचं गणित पालटून टाकले. एक षटकार आला, एक चौकार आला. तर सरपंच साहेब हे पहिल्यापासून सांगत होते की स्वप्नीलला स्ट्राईक भेटू दे, परंतु स्वप्नीलला स्ट्राईक भेटली आणि 2 उत्तुंग फटके त्याच्या बॅट मधून आले. सामना येऊन पोहोचलाय 2 बॉल आणि 5 धावांवरती. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होईल. 2 बॉल 5 मानाचा चषक असणारी स्पर्धा. एक चेंडू आणि 5 षटकार मारायचा आहे. षटकार कंपल्सरी चेस. स्वप्नील आणि दीपेश यांच्यामधील युद्ध कोण जिंकेल, आणि इथं जिंकलंय ते दीपेश. उमरखोट संघ विजय होतोय. परचुले संघाची कामगिरी देखील तेवढी चांगली राहिली आणि अमित गडगे आणि स्वप्नील संतोष मानसे यांनी व्यासपीठावर घ्यायचं आहे.